आजची स्टोरी ही कोणत्या चित्रपटाची नाही, तर अमेझिंग स्टोरीज या सिरीजमधील एका एपिसोडची आहे, ज्याची सुरुवात होते मॅरियन आणि तिचा सावत्र मुलगा अलायझापासून, जे की ओहायो शहराच्या जंगलातील रस्त्याने अलायझाच्या मावशीच्या घरी जात असतात. खरं तर काहीच महिन्यांपूर्वी अलायझाच्या वडिलांचं निधन झालेलं असतं आणि त्यामुळे तो खूप उदास राहायला लागला आहे. इथे मॅरियन अलायझाला म्हणते की मावशीचे तिथे एक सुंदर प्राणी संग्रहालय सुद्धा आहे, जिथे हे जाऊ शकतात. पण अलायझा तर त्याच्या वडिलांशिवाय आजवर कुठेही गेलेला नसतो. आता या दोघांच्या बोलण्याच्या नादात मॅरियन एका वळणावर गाडी वळवायचं विसरूनच जाते आणि जेव्हा हे तिच्या लक्षात येतं तेव्हा ती गाडी वळवून पुन्हा त्यांच्या मार्गाने जायला लागतात. पण इतक्यात एका जोरदार आवाजामुळे यांच्या गाडीच्या सर्व काचा तुटून जातात आणि तेव्हाच वर्ल्ड वॉर 2च्या काळातील एक फायटर विमान यांच्या गाडीच्या वरून जातं आणि थोडं पुढे जाऊन ते एका जागी क्रॅश होतं. जे पाहून अलायझा व मॅरियन लगेच त्या ठिकाणी जातात आणि लगेच पोलिसांना फोन लावतात. तेव्हाच अलायझा पाहतो की कॉकपिटच्या आत कोणीतरी आहे, ज्यामुळे मॅरियन त्या विमानाजवळ जाऊन त्यातील पायलटला बाहेर काढते. याचं नाव असतं थेओडोर कोल. तसेच इथे आपण नोटीस करतो की कोल विमानातून बाहेर निघताना कंट्रोल पॅनेलवर लावलेला फोटो घेऊन बाहेर येतो. खरं तर कोल वर्ल्ड वॉर 2चा एक फायटर पायलट असतो, जो की माहीत नाही कसा पण 1940च्या शतकातून अचानक 21व्या शतकात पोचलेला असतो. इथे कोल मॅरियनला सांगतो की तो एक फायटर पायलट आहे. सोबतच तो मॅरियनला विचारतो की हे बर्मामध्ये काय करत आहेत, ज्यावर अलायझा सांगतो की आपण बर्मात नाही तर अमेरिकेत आहोत. पण कोल पूर्ण विश्वासाने म्हणतो की आपण बर्मात आहोत आणि युद्ध सुरू आहे, तुम्ही बाहेर का फिरत आहात. पण नंतर आजूबाजूला पाहिल्यावर कोलला जाणवतं की हे तर तेच ओहायो शहर आहे जिथे तो राहायचा. त्याचबरोबर इथे आपण पाहतो की आकाशात ढगांमध्ये विचित्र प्रकारचा चमकणारा गोळा बनलेला आहे. यानंतर दाखवतात की पोलीस कोलला हॉस्पिटलला घेऊन जातात, जिथे ते मॅरियनची साक्ष घेतात आणि पोलीस तिचं बोलणं ऐकून हा अंदाजा लावतात की कोलचं मानसिक संतुलन बरोबर नाहीये. तसेच इकडे अलायझा हा विचार करत असतो की कोल खरंच वर्ल्ड वॉर 2चा सैनिक तर नाही ना. त्यामुळे अलायझा गपचूप कोलच्या खोलीत जातो, जिथे तो जेव्हा कोलचं लॉकेट पाहत असतो तेव्हाच अचानक कोल जागा होतो आणि तो अलायझाला पकडून ठेवतो. इथे कोल त्याला विचारतो की त्याला इथे का ठेवलं आहे, ज्यावर अलायझा त्याला गंभीरपणे होऊन विचारतो की तू खरंच एक सैनिक आहेस का. खरं तर कोलला वाटत असतं की तो साल 1941 मध्ये आहे, पण अलायझा त्याला सांगतो की आत्ता साल 2002 सुरू आहे. आता कोलला काहीही करून इथून बाहेर निघायचं असतं. त्यामुळे तो अलायझाला त्याच्या शतकातील चॉकलेट देऊन त्याच्याकडे मदत मागतो आणि तो अलायझाला शेरीफ शेमन्स नावाच्या एका माणसाला भेटायला सांगतो. पण तेव्हाच अचानक पोलीस बाहेरून पाहतात की कोल उठला आहे, त्यामुळे ते जोरजोरात दार वाजवायला लागतात. तसेच जेव्हा अलायझा कोलची मदत करण्याचं वचन देतो तेव्हाच कोल दरवाजा उघडतो, ज्यामुळे पोलीस लगेच आत येऊन त्याला पकडतात व डॉक्टर त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करतात. त्याचबरोबर पुढे घरी जात असताना अलायझा मॅरियनला कोलविषयी सांगतो, पण मॅरियनला सुद्धा वाटत असतं की कोल वेडा आहे. पण अलायझा जेव्हा कोलने दिलेलं चॉकलेट तिला दाखवतो तेव्हा मॅरियनला खूप मोठा धक्का बसतो, कारण 30 वर्षांपूर्वीच हे चॉकलेट बनायचं बंद झालेलं असतं, ज्यामुळे तिला जाणवतं की या सर्व प्रकरणात नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे ते अलायझाच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनला शेरीफ शेमन्सला शोधायला जाते. पण इथे यांना माहीत होतं की इथे शेमन्स नावाचा कोणताही पोलीसवाला नाही. आता इथेच अलायझाची नजर इथे असलेल्या एका फोटोवर पडते, ज्यात तो पाहतो की या फोटोमध्ये कोल सुद्धा आहे. ज्यामुळे अलायझा गपचूप तो फोटो चोरतो आणि बाहेर आल्यावर तो मॅरियनला दाखवतो. आता हा फोटो असतो 1938चा, पण मॅरियन म्हणते की कदाचित या फोटोमधील व्यक्ती कोल नाही तर त्याचे आजोबा असू शकतात. यानंतर आपण ते ठिकाण पाहतो जिथे प्लेन क्रॅश झालं होतं. इथे एका स्पेशल डिपार्टमेंटच्या ऑफिसरने सर्व एरिया सील केलेला असतो. याचं नाव असतं बिल आणि ही त्याची असिस्टंट नीना. आता इथे आपल्याला समजतं की या दोघांना आधीच माहीत आहे की कोल टाइम ट्रॅव्हल करून आला आहे, ज्यामुळे ते पूर्ण टीमला कामावर लावून विमानाचे सर्व तुटलेले पार्ट्स शोधायला लावतात. पण लवकरच या एरियातील जमीन हादरायला लागते आणि बिलला समजतं की यांना आकाशात बनलेल्या या होलमधूनच वेळेत पुढे आलेल्या सर्व गोष्टींना परत पाठवावं लागेल, नाहीतर नंतर खूप मोठी गडबड होईल. तसेच तो त्याच्या टीमला लवकरात लवकर प्लेनला नीट करण्याची ऑर्डर देतो व नीनाला सांगतो की कोलला कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर इथे घेऊन ये, जेणेकरून तो कोलला त्याच्या टाईममध्ये पाठवू शकेल. तसेच इकडे हॉस्पिटलमध्ये कोल जेव्हा शुद्धीत येतो तेव्हा तो नीना व त्याच्या टीमला हॉस्पिटलमध्ये येताना पाहतो आणि जेव्हा पुन्हा एक डॉक्टर कोलला इंजेक्शन देण्यासाठी येतो तेव्हा कोल त्याच्यावर हल्ला करून त्याला बेशुद्ध करतो आणि त्याचा युनिफॉर्म घालून बाहेर येतो. आता बाहेर आल्यावर 21व्या शतकातील आधुनिक जग पाहून
कोल पूर्णपणे चकित होतो. त्याचबरोबर तो एक गाडी घेऊन इथून पळून जातो. आता दुसरीकडे मॅरियन जेव्हा एका पेट्रोल पंपवर जाते तेव्हा अलायझा गाडीत असलेले एक पत्र वाचतो, जे पाहून त्याला मोठा धक्का बसतो. कारण त्या पत्रामुळे त्याला माहीत होतं की मॅरियन कायमस्वरूपीसाठी त्याला त्याच्या मावशीकडे सोडायला घेऊन जात आहे. पण तो या विषयावर मॅरियनशी काहीच बोलत नाही. यानंतर जेव्हा हे रस्त्याने जात असतात तेव्हा समोरून गाडी चालवत येत असलेला कोल यांच्या कारला धडकतो, ज्याला पाहून अलायझा खूप आनंदित होतो. त्याचबरोबर तो त्याने चोरलेला फोटो दाखवत कोलला विचारतो की हा तूच आहेस का, ज्यावर कोल त्याला सांगतो की हा मीच आहे आणि सोबत शेजारी शेरीफ सुद्धा आहेत. तेव्हाच मॅरियन विचारते की तो इतक्या घाईत कुठे चालला आहे, ज्यावर कोल सांगतो की तो त्याच्या बायकोला भेटायला चालला आहे, जिचं नाव पॉलिन आहे. आता इतक्यात इथे पोलिसांच्या सायरनचा आवाज येतो, ज्यामुळे मॅरियन या दोघांना घेऊन इथून निघून जाते. तसेच पुढे कोल यांना रस्ता सांगतो आणि हे त्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचतात. आत जाऊन जेव्हा कोल पॉलिनला आवाज देतो तेव्हा एक बाई बाहेर येते आणि मॅरियन व अलायझाला पाहून ती त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात, ज्यावर अलायझा विषय फिरवून तिला सांगतो की कोल पॉलिनचा जुना मित्र आहे आणि तो तिला भेटायला आला आहे. आता ही बाई सांगते की आत्ता पॉलिन पोट्री क्लासला गेले आहे, म्हणजेच मातीपासून भांडी बनवायच्या क्लासला, त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. आता एवढ्यात कोल भिंतीवर लावलेला एक फोटो पाहतो आणि त्याला धक्काच बसतो. खरं तर पॉलिनने दुसरं लग्न केलेलं असतं आणि आत्ता तिला मुलं पण आहेत, ज्यामुळे कोल निराश होऊन घराच्या बाहेर जाऊन थांबतो. तसेच इकडे मॅरियन जेव्हा इंटरनेटवरती कोलविषयी माहिती शोधते तेव्हा तिला माहीत होतं की वर्ल्ड वॉर 2च्या वेळी एका क्रॅशमध्ये कोलचा मृत्यू झाला होता. सोबतच इथे टीव्हीवरती एक बातमी येते की अलायझाला कोणीतरी किडनॅप केलेलं आहे. जी बातमी पाहून लगेच ही बाई पोलिसांना फोन करून बोलवून घेते, ज्यामुळे दुसऱ्या दारातून कोल पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण त्या बाजूला सुद्धा आर्मीवाले आलेले असतात. आता ऑफिसर बिल स्पीकरवरून आवाज देऊन कोलला बाहेर बोलवून घेतात, ज्यामुळे कोल हात वर करून बाहेर येतो आणि नीना त्याला सांगते की ते कोलला काहीही करणार नाहीत. खरं तर ते कोलला त्याच्या खऱ्या काळात पोहोचवण्यासाठी आलेले असतात. पण तेव्हाच अचानक पुन्हा जमीन हादरायला लागते आणि नीना यावर सांगते की हे सर्व कोल टाइम ट्रॅव्हल करून चुकीच्या शतकात आल्यामुळे होत आहे. सोबतच ऑफिसर बिल सांगतो की तो चुकून भविष्यात आलेला आहे आणि त्याला लवकरात लवकर परत जावं लागेल, नाहीतर खूप काही चुकीचं घडू शकतं. पण तेव्हाच अलायझा बाहेरून कोलला सांगतो की 1941 मध्ये क्रॅशच्या वेळी त्याचा मृत्यू झाला होता आणि जेव्हा तो त्याच्या शतकात पुन्हा पोहोचेल तेव्हा त्याचा जागीच मृत्यू होईल, ज्यामुळे अलायझा कोलसोबत गाडी घेऊन इथून पळून जातो. आता पोलीस देखील यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे जातात. पण कोलला तर या शहरातील जुने रस्ते माहीत होते, ज्यामुळे तो एका सुनसान जंगली ठिकाणी पोहोचतो, जिथे अचानक यांच्या गाडीचा टायर पंक्चर होतो आणि हे दोघे पायी पुढे चालत जायला लागतात. व हे जेव्हा एका नदीजवळ जाऊन पोहोचतात तेव्हा कोल अलायझाला सांगतो की वर्ल्ड वॉर 2 मध्ये जाण्यापूर्वी त्याने व पॉलिनने शेवटच्या वेळी इथेच डान्स केला होता आणि इथेच त्याने पॉलिनला त्याच्या प्रेमाची निशाणी म्हणून एक लॉकेट दिलं होतं. त्यानंतर तो अलायझाला त्याच्या मृत्यूचं खरं कारण विचारतो, ज्यावर अलायझा सांगतो की तो क्रॅशनंतर शत्रूंच्या कैदेत मारला गेला होता. जे ऐकून कोलला वाटतं की तो इथे असल्यामुळे खूप गडबड होत आहे, त्यामुळे काहीही झालं तरी त्याला परत जावं लागेल आणि अलायझाला त्याच्यासोबत नाही तर मॅरियन सोबत असायला हवं. पण तेव्हाच अलायझा सांगतो की मॅरियन त्याची सावत्र आहे आणि ती तर त्याला कायमस्वरूपीसाठी त्याच्या मावशीकडे सोडायला चालली आहे. तसेच अलायझा म्हणतो की कोल आणि तो अगदी एकसारखे आहेत, कारण त्यांच्या या जगात कोणीच नाही. ज्यावर कोल म्हणतो की मी इथे पॉलिनच्या नादात आलो होतो, पण तिने दुसरं लग्न केलं व तिला मुलं आहेत, मग आता माझं इथे काय काम. पण अलायझा म्हणतो की त्याला कोलमध्ये त्याच्या वडिलांची प्रतिमा दिसते, कारण त्याचे वडील सुद्धा एक फायटर पायलट होते, जे की 1 वर्षापूर्वी अफगाणिस्तानमध्ये मारले गेले आणि आता त्याला कोलला सुद्धा त्याच्या वडिलांसारखं गमवायचं नाहीये. तसेच दुसरीकडे ऑफिसर बिल आणि त्याची टीम मॅरियनला घेऊन त्यांच्या वर्कशॉपवर येतात, जिथे त्यांचे लोक कोलच्या फायटर प्लेनला दुरुस्त करत असतात. इथे बिल मॅरियनला म्हणतो की फक्त तीच यांना अलायझा व कोलपर्यंत पोहोचू शकते. पण मॅरियन म्हणते की जर कोल परत गेला तर त्याचा मृत्यू होईल, ज्यावर बिल तिला एका कम्प्युटरजवळ घेऊन जातो आणि तिला वेगवेगळे जागेचे नक्षे दाखवतो, जिथे वारंवार भूकंपाचं प्रमाण वाढत जात होतं आणि हे सर्व आकाशात उघडलेल्या त्या पोर्टलमधून आलेल्या वस्तू परत न गेल्यामुळे होत होतं, ज्यामुळे कोलला परत पाठवणं खूप गरजेचं होतं. नाहीतर 10 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर जेवढे लोक आहेत ते सर्व मारले जातील. जे ऐकून मॅरियनला या प्रकरणाचं गांभीर्य समजतं आणि ती लगेच मदतीसाठी तयार होते. तसेच हे तिघे कोल व अलायझाला शोधण्यासाठी निघतात आणि वाटेत जेव्हा मॅरियन नीनाला त्या पोर्टलविषयी विचारते तेव्हा नीना सांगते की ते होल पूर्ण 11 तास उघडं राहतं आणि आता ते बंद होण्यास फक्त काहीच वेळ शिल्लक आहे.
त्याचबरोबर दुसरीकडे कोल व अलायझा पोलिसांना पाहून स्वतःला वाचवत शहरापर्यंत येऊन पोचलेले असतात आणि लवकरच पोलिसांचं हेलिकॉप्टर यांना शोधून काढतं व पोलिसांना सर्व बाजूंनी घेरून घेतात. तसेच बिल, नीना व मॅरियन सुद्धा इथे येतात आणि मॅरियन आधी स्वतः जाऊन कोलशी बोलण्याची बिलकडे परमिशन मागते, ज्यावर बिल राजी होतो. सोबतच मॅरियन कोलकडे जाते व त्याला म्हणते की त्याला पोर्टल बंद होण्यापूर्वी त्याच्या शतकात जावं लागेल, नाहीतर या एरियातील 10 किलोमीटर अंतरावरचे सर्व लोक मारले जातील. आता इथे अलायझाला वाटतं की हे लोक कोलला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मॅरियन अलायझाला सांगते की हेच खरं आहे. आता हे ऐकल्यावर कोल परत जाण्यासाठी तयार होतो, पण जाण्यापूर्वी एकदा पॉलिनला भेटण्याची त्याची इच्छा असते. आता हे सर्व पॉलिनच्या घराजवळ जातात आणि बिल कोलला पॉलिनशी बोलण्यासाठी 5 मिनिटं वेळ देतो. तसेच पुढे कोल जेव्हा पॉलिनच्या घरात जातो तेव्हा पॉलिन पुस्तक वाचत बसलेली असते आणि पॉलिन जेव्हा इथे कोलला पाहते तेव्हा ते खूप भावुक होते. तसेच कोल पॉलिनची माफी मागतो, कारण तो पॉलिनला न सांगताच युद्धासाठी गेला होता. इथे कोल म्हणतो की मला माहीत आहे की तू मला विसरले आहेस, पण मी तर अजून देखील तुझ्यावरच प्रेम करतो. आता कोलच्या परत जाण्याची वेळ झालेली असते, पण जाण्यापूर्वी पॉलिन त्याला तिच्याकडचं लॉकेट दाखवते, ज्यामध्ये कोलचा फोटो आजसुद्धा तिने जपून ठेवलेला असतो, जे पाहून कोलचे डोळे भरून येतात आणि तो पॉलिनला एकदा शेवटचं त्याच्यासोबत डान्स करण्यासाठी विचारतो. त्याचबरोबर इथे हे दोघे डान्स करतात व पुढे बिल कोलला घेऊन जाण्यासाठी येतो आणि कोल जेव्हा परत येतो तेव्हा अलायझा व मॅरियन त्याची वाट पाहत बसलेले असतात. त्याचबरोबर इथे फायटर प्लेनला उडण्यासाठी तयार केलं जातं आणि तेव्हाच अलायझा कोलला घट्ट मिठी मारतो आणि यानंतर कोल मॅरियनला बाजूला नेऊन सांगतो की अलायझा स्वतःला खूप एकटा समजतो, त्यामुळे त्याला त्याच्या मावशीकडे न सोडता तिने त्याला स्वतःसोबतच ठेवायला हवं. तसेच मॅरियन अलायझाकडे पाहते व तिला तिच्या नवऱ्याची आठवण येते. सोबतच कोल म्हणतो की कदाचित त्याचं इथे येण्याचं हेच कारण होतं. आता कोलच्या परत जाण्याची वेळ झालेली असते, पण तेव्हाच कोलला आठवतं की त्याने त्याच्याकडचं चॉकलेट अलायझाला दिलं होतं, ज्यामुळे तो अलायझाला चॉकलेट मागतो. पण अलायझा सांगतो की त्याने तर ते चॉकलेट खाऊन टाकलं, ज्यावर कोल म्हणतो की कदाचित त्याने फारसा फरक पडणार नाही. तसेच पुढे कोल त्याच्या फायटर जेटमध्ये जाऊन बसतो आणि सरळ त्या पोर्टलच्या दिशेने जायला लागतो आणि जसा तो त्या पोर्टलच्या आत जातो तसेच पोर्टल आपोआप बंद होऊन जातं. सोबतच यानंतर मॅरियन अलायझाला जवळ घेते आणि त्याच्यासोबत एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी निघते. व यासोबतच हा एपिसोड इथेच संपतो.